हडसरगडाची स्थापत्यकला, ऐतिहासिक वास्तू, धान्य कोठारे आणि गडाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हडसरगड ट्रेकसाठी. या गडाच्या पायथ्याशी असलेले पेठेची वाडी गाव, इथून आपली वाटचाल सुरू होते ट्रेकची. तर आता आपण या इथून जाणार आहोत. या इथून पुढे पायरी मार्ग आहे. चला तर आता आपण ट्रेकला सुरुवात करूया. पाहूयात कसा आहे गड. लेट्स गो. आपल्याला इथे एक आता खेकडा दिसला आहे. तो घाबरलाय, आपल्यापासून दूर पळतोय. आपण त्याला काही त्रास न देता त्याला जाऊन देऊयात. हडसर किल्ला हा पुण्यापासून सुमारे 107 किलोमीटर अंतरावर असून हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड आहे. सातवाहन, शिलाहार, यादव किंवा बहमणी या राजसंतांच्या काळात या गडाची निर्मिती झाली असावी. ट्रेक करत थोडे पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला इथे एक महादेवाचे मंदिर दिसते. पुढे दगडात कोरलेला हा नंदी आणि हे आहे महादेवाचे मंदिर. याचा अर्थ आपण योग्य मार्गावर आहोत. तर आता पुढे जाऊया. गडावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग असून पहिला मार्ग हा गडाच्या पूर्वेकडील असणाऱ्या हडसर गावातून जातो. तसेच गडावर जाणारा दुसरा मार्ग हा म्हणजे आपण ज्या पेठेची वाडी गावातून ज्या मार्गाने आलो आहोत तो मार्ग. आणि तिसरा मार्ग हा म्हणजे खुंटीचा मार्ग. या मार्गावर उभ्या कड्यावर काही खुंट्या रोवलेल्या असून या खुंट्यांच्या आधारे आपल्याला गडावर पोहोचता येते. हा मार्ग चढाईस अवघड मानला जातो. या इथे आपण मचाण पाहू शकता. आणि वरती दिसतोय तो हडसर किल्ला. शहाजीराजांनी 1636-37 मध्ये मोगलांशी केलेल्या माहुली तहामध्ये हडसर किल्ला एक होता. नंतर शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून स्वराज्यात आणला. गडाचे पर्वतगड हे नामकरण याच काळात झालेले असावे. 1818च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. त्यामध्ये हडसरही होता. मित्रांनो, या इथून रेलिंग असलेला मार्ग सुरू होतो. आपण पाहू शकता गड कसा सुंदर दिसत आहे. मित्रांनो, किती छान दृश्य आहे ना. असं दृश्य पाहायला आपल्याला सह्याद्रीतच यावं लागतं. आणि सह्याद्रीसारखं सौंदर्य आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. आता आपण हडसर किल्ल्याची ओळख असलेल्या राजमार्गाच्या इथे पोहोचलेलो आहोत. सूर्याच्या किरणांनी प्राप्त झालेल्या तेजामुळे राजमार्गाच्या सौंदर्यात अजूनच भर पडलेली आहे. मित्रांनो, आपल्याला हे जे प्रवेशद्वार दिसतंय हे दगडी बांधकामातील नसून
हे कातळात कोरलेले प्रवेशद्वार आहे. अत्यंत सुंदर अशी कलाकुसर असलेले व स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेले प्रवेशद्वार आपल्याला हडसर किल्ल्यावर पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं कोरीव केलेल्या पायऱ्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता कातळात कोरलेल्या रेखीव अशा पायऱ्या. आणि जर आपण या कातळाचं फिनिशिंग जर पाहिलं तर मशीनलाही लाजवेल असं फिनिशिंग आपल्याला इथे दिसून येतं. हे कोणत्या मशीनने केले नसून आपल्या मावळ्यांनी स्वतःच्या हाताने स्वबळावर केलेली ही कलाकुसर आहे. जर आपण हडसर किल्ल्यावर आलात तर ही कलाकुसर आणि ही स्थापत्यकला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गडाच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला ह्या कातळात कोरलेल्या मावळ्यांना बसण्यासाठी असलेल्या देवड्या दिसतात. अत्यंत कोरीव असे काम केलेले आहे. ते कोणतेही दगडी बांधकाम न करता हाताने कोरून हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर असं स्थापत्यकला असलेलं हे उदाहरण. या इथे ज्या देवड्या दिसतात त्या संपूर्ण कोरीव काम असून इथे आपल्याला कोणतेही दगडी बांधकाम दिसत नाही. गडावर आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचे टाके पाहायला मिळते. गडाच्या उत्तरेस सिंदोळा किल्ला तसेच हरिश्चंद्रगडाचा परिसर सहजतेने दिसतो. कुकडेश्वर धरण, चावण, निमगिरी किल्ले आणि नाणेघाट परिसर आपल्याला गडावरून पाहता येतो. अत्यंत सुंदर अशी राजमुद्रेचं शिल्प आपल्याला येथे पाहायला मिळते आणि राजमुद्रेवर आपले स्वराज्याचं प्रतीक म्हणजेच भगवा ध्वज हा अभिमानाने फडकताना दिसतोय. अत्यंत छान असं दृश्य. राजमुद्रेचे शिल्प पाहिल्यानंतर आपण शिवमंदिराकडे जात असताना आपल्याला ज्यांनी गडाच्या रक्षणार्थ मोलाची भूमिका बजावली अशा तोफा पाहायला मिळतात. हे जे टाकं दिसतं याला कमानी टाका असे म्हणतात. हे टाकं आकाराने खूप मोठं आहे. धान्य कोठाराकडे जातो. आता आपण धान्य कोठार पाहायला चाललेलो आहोत. हे अत्यंत छुपा असं धान्य कोठार आहे. संपूर्ण कातळात कोरलेले हे धान्य कोठार आहे. मध्ये धान्य कोठार
या इथे आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूयात, पाहूयात आतमध्ये काय आहे ते. धान्य ठेवण्याची व्यवस्था किती उत्तमरित्या इथे करण्यात आलेली आहे. आपल्याला 3 कोठारे दिसून येतात. तीन दिशेला असलेली ही 3 कोठारे. ची खोली पाहिली तर आपल्याला येथे किती धान्य साठवता येत असेल याचा अंदाज येतो. त्या आतमध्येही आपल्याला एक कोठार दिसून येते. त्या काळात गडावरील मावळ्यांना, नागरिकांना, रयतेला धान्य पुरावं, कारण वेढा पडल्यानंतर गडावर येणारे सगळे मार्ग बंद केले जायचे. येणारी रसद, येणारा धान्य पुरवठा बंद केला जायचा. त्यामुळे उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून अशी धान्य कोठारांची व्यवस्था केलेली दिसून येते आपल्याला. धान्य कोठार पाहून झाल्यानंतर आता आपण शिवमंदिराकडे चाललेलो आहोत महादेवाचे दर्शन घ्यायला. चला तर आता आपण गडावरील महादेवाचे दर्शन घेऊयात. देवाच्या मंदिराच्या जवळच आपल्याला तलाव सदृश तसेच पाण्याची टाकी पाहायला मिळतात. आता आपण महादेवाच्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत. त्या इथे तुम्ही पाहू शकता दगडात कोरलेली अत्यंत सुंदर अशी नंदीची मूर्ती आणि हे अत्यंत सुंदर असं दगडी बांधकाम असलेलं मंदिर आपल्याला इथे दिसत आहे. चला तर आता आज जाऊन आपण महादेवाचे दर्शन घेऊयात. या इथे सुंदर अशा गणपतीचे, गणरायाचे आपले दर्शन होते. आणि त्या शेजारीच आपल्याला चापडधन मारुतीचे दर्शन होते. भग्न अवस्थेत असलेली मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. या मूर्तीकडे पाहिल्यानंतर गरुड देवाची मूर्ती भासते. माझ्या मते हे गरुड देवाचीच मूर्ती असावी. महादेवाचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर तेथून पुढे आल्यावर आपल्याला गडावर वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हडसरगड पाहिल्यानंतर या गडाला पर्वतगड हे नाव का दिले असावे याची प्रचिती येते. कारण या गडावरील अनेक वास्तू तसेच प्रवेशद्वारे, धान्य कोठारे हे पर्वताच्या अखंड कातळात कोरल्याचे आपल्याला दिसून येते.
या गडाची स्थापत्यकला, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आपल्याला इतिहासात घेऊन जातात आणि अशा या वैभवपूर्ण ऐतिहासिक वारसा असलेल्या अश्मदुर्गाला डोळ्यात साठवून आपण आता परत पायथ्याकडे चाललो आहोत. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या या अशा अनेक प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.